Good afternoon, everybody, students. We are going to learn section 4, 4.1 History of English Drama. So, first of all of you, you know about the meaning of drama in Marathi. We call as a नाटक. ड्रामा आपण ड्रामाला मराठीमध्ये काय म्हणतो नाटक. आता हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामाची जी हिस्ट्री आहे, in short way we see in this lesson. Introduction: how dramatic you are is your response when a friend exaggerates or overreacts. It means you are correctly using the adjective form the word of drama. आता आपण जे नाटक करतो म्हणजे आपण किती ड्रामॅटिक आहोत. ज्यावेळेस युअर रिस्पॉन्स व्हेन अ फ्रेंड्स एक्झॅगरेट्स ऑर ओव्हर रिॲक्ट्स, एखाद्या मित्राला आपण ज्याप्रमाणे ड्रामा करून दाखवतो. ड्रामा इज अ परफॉर्मन्स विच इज इसेन्शियली लाऊड, एक्झॅगरेटेड अँड लार्जर दॅन लाईफ. ड्रामा इज परफॉर्मन्स विच इज इसेन्शियली लाऊड. आता तो मोठ्याने का महत्त्वाचा आहे? बिकॉज ऑडियन्स जे असतात त्यांना ते ऐकू जाण्यासाठी जे कॅरेक्टर असतो, त्याचे ड्रामा जो असतो, परफॉर्मन्स असतो, तो कसा असला पाहिजे? लाऊड असला पाहिजे, एक्झॅगरेटेड असला पाहिजे अँड लार्जर दॅन लाईफ. जीवनापेक्षा मोठा जो असतो, म्हणजे जो नाटककार असतो किंवा ॲक्टिंग करणारा व्यक्ती असतो, तो त्या ड्रामामध्ये पूर्ण वाहून घेतलं पाहिजे त्याने स्वतःला. इट इज ॲन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम. The audience sitting around in front of, close to, or in the last row of the theater should be able to hear and see the character on the or actor on the stage. So when you are audience sitting around the theater should be able to hear and see the actor on the stage. आपल्याला ते ॲक्टर जे आहे ते स्टेजवरती, नाटक पाहताना ॲक्टर जे आहे ते स्टेजवरती तो दिसला पण पाहिजे आणि त्याचा आवाज जो आहे तो आपल्या कानापर्यंत आला पण पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अ स्टेज विस्पर इज फार लाऊडर दॅन विस्पर इन लाईफ. तर जीवनामध्ये जे प्रसंग असतात, आपण मनातले जे विचार करत असतो ते मोठ्याने असतात का? नाही. पण स्टेजवरती जे विस्पर छोटे छोटे असतात, जे तोंडातली वाक्य असतात, ते कशी दाखवतात? फार लाऊडर दॅन विस्पर्स इन रिअल लाईफ. आपण रिअल लाईफमध्ये मोठ्याने बोलतो का? मनातली वाक्य नाही, पण त्यामध्ये स्टेजवरती ड्रामामध्ये दाखवली जातात. दिस वुड बी ॲन एक्झाम्पल ऑफ विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. इट कॅन बी डिफाईन्ड ॲज a willingness to accept the unreal. It may also mean sacrifice of the realism and logic for the sake of enjoyment. So the realism is also important, means sacrifice of realism. The term was coined by the poet, aesthetic philosopher Samuel T. Coleridge. The aesthetic philosopher Samuel T. Coleridge. The term often applies to the willingness of the audience to overlook the limitation of medium. So drama is a medium of expression. We express ourselves through drama. आपण स्वतःला एक्सप्रेस कशाद्वारे करू शकतो? ड्रामाद्वारे करू शकतो. एखाद्या व्यक्तीला ड्रामा करायला खूप आवडतो बघा. आपण घरातले एक्झाम्पल घेऊ शकतो किंवा आपण स्वतःचं घेऊ शकतो. आपल्याला एखादी गोष्ट मनापासून करायची नसेल तर आपण कशा प्रकारे ड्रामा करतो? आपल्याला अभ्यासच्या बाबतीत किंवा कुठल्याही बाबतीत जर करायचं नसेल तर आपण काहीही ड्रामा करतो. वेअर बाय परफॉर्मन्स एक्सप्रेस देमसेल्स आर्टिस्टिकली. परफॉर्मन्स इज बेस्ड ऑन स्क्रिप्ट विच इज इन द फॉर्म ऑफ डायलॉग. परफॉर्मन्स स्क्रिप्टद्वारे घेतलं जातं आणि कशामध्ये घेतलं जातं? इन फॉर्म ऑफ डायलॉगच्या फॉर्ममध्ये घेतले जाते. वेअर ॲज अ स्टोरी ऑर अ नॉव्हेल इज अ रिटन इन अ नॅरेटिव्ह फॉर्म. जिथे स्टोरी किंवा नॉवेल जे असते तिथं रिटन फॉर्ममध्ये, इन द नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असते. बट ड्रामा इज इन द फॉर्म ऑफ डायलॉग्स. So poetry is the language expressed in rhythm, meter. Drama is the specific mode of fiction represented in performance, a play, opera, mime and ballet.
are performed in a theater, on radio, or on television. In the introduction, we see the meaning of drama, the form of drama, how dramatic you are, or the form of drama. We express ourselves artistically. We call it as it is a medium of expression or our action for the sake of enjoyment, or audiovisual medium, or as the form of the word of drama. So the next point we see the definition of drama. आता आपण काय पाहू शकतो? Definition of drama. A short Oxford dictionary. In book Short Oxford Dictionary, there is the definition of drama. Drama is composition in verse or prose. Drama is composition in verse or prose to be acted on the stage, in which story is related by means of dialogues and action, and is represented with accompanying gesture, costume, and scenery as in real life. So we see in this definition of verse or prose to be acted on the stage. ड्रामा जो असतो तो वर्समध्ये पण असू शकतो किंवा प्रोजमध्ये पण असू शकतो, पण तो कुठं परफॉर्मन्स केला जातो तर तो स्टेजवरती परफॉर्मन्स घेतला जातो, इन विच अ स्टोरी इज रिलेटेड बाय मीन्स ऑफ डायलॉग. म्हणजे स्टोरी रिलेटेड कशामध्ये असते? डायलॉगशी रिलेटेड असते. अँड ॲक्शन अँड इज रिप्रेझेंटेड विथ अकंपनिंग जेस्चर, कॉस्ट्युम, सिनरी ॲज इन रिअल लाईफ. त्याचे कॉस्ट्युम्स असतात, सिनरी आहे किंवा जेस्चर आहे, ते त्याच्याशी ॲक्शन किंवा रिप्रेझेंट करतो, त्याचे जुळले पाहिजेत ॲज इन रिअल लाईफ, जणू काही ते सत्य घडत आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊ शकतो एखाद्या मूवीचं सुद्धा. एखाद्या मूवीमध्ये जर सॅड सीन लागला तर आपल्यासुद्धा डोळ्यातून पाणी येतं. जर हसण्याचा सीन लागला, हॅपी मुवमेंट आला तरीसुद्धा आपण हसतो. म्हणजेच काय की त्या मुवमेंटचा आपल्यावरती इफेक्ट होत असतो. आता एक्झाम्पल थ्रू ड्रामा आपल्याला जरी माहीत असेल की तो ड्रामा आहे तरीसुद्धा त्याचा इफेक्ट जणू काही तो रिअल आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल एक सिंपथी निर्माण होते. Next definition from a glossary of literary terms by M.H. Abraham. तर M.H. अब्राहमचं बुक जे आहे अ ग्लॉसरी ऑफ लिटररी टर्म्स, जे इंग्लिश लिटरेचरचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. आपण हे याच्यासाठी सेट नेटच्या एक्झामसाठी सुद्धा ते स्टुडंट जे असतात या बुकचा अवलंब करत असतात. ड्रामा इज अ कंपोजिशन designed for performance in the theater, in which actors take the role of character, perform the indicated action, and utter the written dialogue. ड्रामा इज कंपोजिशन. ड्रामा काय आहे? एक कंपोजिशन आहे, डिझाईन फॉर परफॉर्मन्स. कशासाठी डिझाईन केलेलं आहे? परफॉर्मन्ससाठी डिझाईन केलेलं आहे इन द थिएटर. आणि ते कुठं होतं? थिएटरमध्ये होतं. इन व्हिच ॲक्टर्स टेक द रोल ऑफ कॅरेक्टर. जे ॲक्टर आहे, कलाकार आहेत, ते त्या पात्राचं रोल आहे प्ले करत असतात, नाटक करत असतात. परफॉर्म द इंडिकेटेड ॲक्शन, त्यानुसार ते परफॉर्म करत असतात त्यांच्या ॲक्शननुसार. जर समजा सॅड मुवमेंट आहे आणि आपण हसत आहोत, चालेल का? नाही. तर त्याच्याशी इंडिकेटेडच ॲक्शन केले पाहिजेत. अटर द रिटन डायलॉग, आणि जे डायलॉग्स लिहिलेले आहेत ते काय केले पाहिजे? अटर केले पाहिजे. So we see the definition of drama. Next we see the elements of drama. Elements of drama. So these are 7 elements of drama. First, plot. Second, characterization. Third, dialogue. 4, setting. 5th, stage direction. 6, conflict. 7, theme. These elements you wrote down in your notebook. That is the important. When you say about any moment or any element of drama, then you write down in your paper. The 4 closely related areas of focus are: first, the focus of the scene. That is the one. Second, the focus of the audience.
Third, the focus of the character, and fourth, the focus of the actor. So scene, audience, character and actor. You make your note in your notebook, then in your examination you only read your notebook and you face your exam. Then you best way to properly giving mark. Objectives. After studying these units, you will be able to understand and identify drama as genre of literature. After studying this unit, so we will able to understand the identified drama as genre of literature, learn definition of drama, explain differences between drama and other forms of literature. Which are the other forms of literature? For example, prose, poems, verse, novel. These are the other form of the literature. Explain the basic elements of drama, and last one is understand the types of ड्रामा. तर ज्या बेसिक एलिमेंट्स आहेत त्या पण आपल्याला कळतील आणि टाईप्स ऑफ ड्रामाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे टाईप्स आहेत ते सुद्धा आपल्याला कळतील. नेक्स्ट, टाईप्स ऑफ ड्रामा. देअर आर 3 टाईप्स ऑफ ड्रामा वी सी. फर्स्ट इज ट्रॅजेडी, सेकंड इज कॉमेडी, थर्ड इज ट्रॅजिक कॉमेडीज. First, we know about the meaning of tragedy, comedy and tragicomedy. Which play ends with happy ending we called as a comedy. ज्या प्लेचा, ज्या नाटकाचा शेवट जो असतो तो हॅप्पी होतो ती काय असते? कॉमेडी असते. अँड विच प्लेज हॅव एंडिंग विथ ट्रॅजेडी और डेथ. ज्या प्लेमध्ये, नाटकामध्ये शेवट जो असतो तो शोकने होतो किंवा एखाद्याचं दुःखद निधन होतो ती काय असते? ट्रॅजेडी असते. आणि ज्या प्लेमध्ये ट्रॅजिक विथ कॉमेडी म्हणजे त्याच्यामध्ये डेथ पण असते बट विथ कॉमेडी असते, विथ हॅपी मुमेंट असते, ती काय असते? ट्रॅजिक कॉमेडी. यू राईट डाऊन इन युअर नोटबुक ऑल्सो. व्हेन आय एम टेलिंग अबाउट दिस आस्पेक्ट्स you write down, you take your pen and your notebook and you write down important parts or points in your notebook. Okay, first, romantic comedy, sentimental comedy, classical comedy, comedy of humors and comedy of manners. These are the type of the comedy. आता रोमॅन्टिक कॉमेडी, सेंटिमेंटल कॉमेडी किंवा क्लासिकल कॉमेडी, कॉमेडी ऑफ ह्युमर्स अँड कॉमेडी ऑफ मॅनर्स, हे जे टाईप्स आहेत कॉमेडीचे तर ते सुद्धा ठराविक शतकाच्या सुमारास, फॉर एक्झाम्पल जसं आपलं इंग्लिशच्या आपल्या इतिहासाच्या पुस्तकात इन अवर हिस्ट्री बुक वी सी दॅट प्राचीन युग, मध्ययुगीन, आधुनिक युग, प्राचीन युग, मध्ययुग, आधुनिक युग. त्याचप्रमाणे इंग्लिश लिटरेचरमध्ये सुद्धा रेस्टॉरेशन कॉमेडी, रेस्टॉरेशन पिरियड, रोमॅन्टिक पिरियड, रिनायसन्स पिरियड, न्यू क्लासिकल पिरियड अशा प्रकारे लिटरेचरचे पिरियड्स पडलेले आहेत. म्हणजे त्या पिरियडनुसार, ठराविक एजनुसार, विक्टोरियन एज असे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यानुसार रोमॅन्टिक कॉमेडी, त्याच्यामध्ये रोमॅन्टिक कॉमेडी आहे, सेंटिमेंटल कॉमेडी आहे, क्लासिकल कॉमेडी आहे, कॉमेडी ऑफ ह्युमर्स, कॉमेडी ऑफ मॅनर्स. फक्त हे टाईप्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, ऑन द पेज नंबर 130 we see elements of drama. Okay, we see elements of drama. First we see plot. In Marathi we called as कथानक. तर ड्रामा म्हणल्यानंतर कथानक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. द सेरीज ऑफ इव्हेंट्स ऑकरिंग इन अ प्ले. सेरीज ऑफ इव्हेंट्स म्हणजेच काय की घटना ज्या असतात त्या सिरियलनुसार लावले जातात इन ऑकरिंग इन अ प्लेस. फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस छोटं लहान होतो त्यावेळेस बघा आपल्याला एखादी स्टोरी सांगायची असेल किंवा आपण जे पिक्चर किंवा मूव्ही पाहतो किंवा एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, तुम्ही एखादा निबंध लिहित असाल, एसे लिहित असाल, त्यावेळेस काय महत्त्वाचं असतं
तुम्ही स्टोरी असते ती कशी ठेवता? सुरुवात, मध्य आणि शेवट. मिडल, बिगिनिंग अँड एंड. बिगिनिंग, मिडल अँड एंड. सो सिरीज ऑफ इव्हेंट ऑकरिंग इन अ प्ले. सिरीज आल्या पाहिजे तरच ते नाटक आपल्याला कळतं. इट मीन्स प्लॅन, स्कीम ऑर पॅटर्न. म्हणजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? प्लॅनिंग केले पाहिजेत, योजना आखली पाहिजे, स्कीम केली पाहिजे अँड पॅटर्न केला पाहिजे. इट हॅज बिगिनिंग, मिडल अँड एंड. तिला काय महत्त्वाचं आहे? बिगिनिंगसुद्धा महत्त्वाचं आहे, मिडल महत्त्वाचं आहे आणि अजून काय आहे तर एंडसुद्धा महत्त्वाचं आहे. सुरुवात, मध्य आणि शेवट. नेक्स्ट, कॅरेक्टर्स. सो इन द कॅरेक्टर द इमॅजिनरी पर्सन शोन इन ड्रामा. जो कॅरेक्टर असतो तो कसं दाखवला जातो? इमॅजिनरी, काल्पनिक कॅरेक्टर, पात्र जे आहे ते दाखवलं जातं त्या ड्रामामध्ये. द प्रोटॅगॉनिस्ट इज द मेन कॅरेक्टर इन अ प्ले. वी से दॅट देर आर टू टाइप्स ऑफ कॅरेक्टर, मेजर अँड मायनर, बट द प्रोटॅगॉनिस्ट वी कॉल्ड ॲज द मेन कॅरेक्टर इन अ प्ले. इन युअर एक्झामिनेशन ऑल्सो मेन. So the important, who is the protagonist character? Main character. Other characters are major, minor, static. So other characters are major, minor, static and dynamic, flat and round character. So in a play, character is important because who performed on the stage. जर कॅरेक्टर नसेल तर परफॉर्मन्स कोण करणार त्या स्टेजवरती? सो द कॅरेक्टर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट एलिमेंट, कॅरेक्टरायझेशन. इन कॅरेक्टरायझेशन इट मीन्स टू रिव्हील पेक्युलॅरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. टू रिव्हील पेक्युलॅरिटी ऑफ द कॅरेक्टर्स. That is mean that varieties of characterization. If only one character we see, we are not interested in reading or we are not interested you see drama on the stage. आपल्याला तो ड्रामा बघण्यासाठी आवडेल का? नाही. वेगवेगळ्या प्रकारची जर पात्र असेल त्याच्यामध्ये कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टरायझेशन असेल तर तो ड्रामा जो असतो तो काय होतो? फेमस होतो, प्रसिद्ध होतो. सो टू गेन इनसाइट इन टू देअर पर्सनॅलिटीज, एस्टॅब्लिश कनेक्शन्स विथ देम. So personalities established connect with them. Every personality, every man's personality is different from another man. जरी एक्झाम्पल आपण पाहू शकता, जरी आपले सख्खे जुळे भाऊ असेल तरीसुद्धा त्यांची पर्सनॅलिटी दिसायला एकसारखी आहे, पण पर्सनॅलिटी असते ती काय असते? वेगळी असते. फॉर एक्झाम्पल स्पीकिंग स्टाईल, रायटिंग स्टाईल, वॉकिंग स्टाईल or expressing style. So there are varieties of characterization. Next, fourth, dialogues. So it involves at least two speakers. So only one speaker is possible to elements of drama. So dialogues involves at least two speakers. So monologues means what? टू स्पीक टू वन सेल्फ. जो व्यक्ती स्वतःशीच बोलतो, जो व्यक्ती स्वतःशीच शब्द विचारतो किंवा प्रश्न विचारतो, वी कॉल्ड ॲज अ मोनोलॉग. टू स्पीक टू वन सेल्फ. नेक्स्ट, soliloquy. So the meaning of soliloquy, characters thought process expressed aloud. Characters thought process expressed aloud. जो कॅरेक्टर आहे त्याची थॉट प्रोसेस जी आहे ती कशी एक्सप्रेस केली जाते? मोठ्या आवाजात सांगितली जाते. वी कॉल्ड ॲज अ soliloquy. सो धिस टू टर्म is important. Write down in your notebook. It reveals the nature of character and gives us information about his relation. It reveals the nature of character and gives us information of his relation. So the nature of character, what type of the nature of the character gives through the dialogues and information about his relation. Next, स्टेज डायरेक्शन. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी लोक असतात त्याचं नेचर कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची बोलण्याची पद्धत, त्याचे डायलॉग्स त्यानुसार आपल्याला कळते. स्टेज डायरेक्शन.
Performance of the actors during the course of the development of the story, along with the use of set lighting, music, and costumes. So डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी, यूज ऑफ लायटिंग, म्युझिक, कॉस्ट्युम. आता फक्त कॅरेक्टर आहे, स्टेज आहे आणि त्या कॅरेक्टरने रोल कुठं प्ले केलेला आहे, त्या स्टेजवरती केलेला आहे, तेच महत्त्वाचं आहे का? नाही. द स्टोरी अलॉंग विथ, त्या स्टोरीबरोबर काय महत्त्वाचं आहे? परफॉर्मन्स ऑफ द ॲक्टर ड्युरिंग द कोर्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द स्टोरी, अलॉंग विथ यूज ऑफ सेट लायटिंग, म्युझिक अँड कॉस्ट्युम. स्टेज डायरेक्शन आर गाईडलाईन्स. Stage directions are guidelines. For example, stage directions are guideline suggestions given by dramatist. So who called as a dramatist? Who write a drama, written a drama, we called as a dramatist. जो व्यक्ती ड्रामा लिहितो त्याला काय म्हणलं जातं? ड्रामॅटिस्ट म्हणलं जातं. सो स्टेज डायरेक्शन अँड गाईडलाईन सजेशन गिवन बाय द ड्रामॅटिस्ट. का? नाटककार तो आहे, त्यामुळे त्याला स्टेज डायरेक्शन करण्यासाठी, गाईडलाईन्स करण्यासाठी, सजेशन करणे नेहमी त्याचा उद्देश असतो. व्हाय? बिकॉज ही वॉन्ट्स टू प्ले इज द मोस्ट इम्पॉर्टंट. जरी आपण एखादं वर्क केलं तर ते चांगलं वर्क, आपलं वर्क जे आहे ते खूप चांगलं व्हावं, याच्यासाठी जशी आपली धडपडत असते, त्याचप्रमाणे जो ड्रामॅटिस्ट असतो त्या ड्रामॅटिस्टचा उद्देश पण हाच असतो की जो ड्रामा आहे तो चांगल्या तऱ्हेने परफॉर्मन्स झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, लायटिंग असेल, म्युझिक असेल, कॉस्ट्युम्स असतील किंवा ॲक्टरचं परफॉर्मन्स असेल, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. नेक्स्ट, कॉन्फ्लिक्ट. सो विदाउट कॉन्फ्लिक्ट द स्टोरी इज नॉट पॉसिबल. बघा, विदाउट कॉन्फ्लिक्ट स्टोरी इज नॉट पॉसिबल. बघा, कुठलीही मूवी घ्या, पिक्चर्स घ्या, सिरियल्स घ्या किंवा जीवन घ्या, आपलं जे लाईफ आहे, कॉन्फ्लिक्टशिवाय शक्य आहे का? नाही. सो इट इज द इसेन्स ऑफ ड्रामा. सो इट इज द इसेन्स ऑफ ड्रामा. इट एनलायटन्स लाईफ, ग्रँट्स डिग्निटी, वर्थ टू ह्युमन लाईफ. So it enlightens life, grants dignity and worth to human life. So without conflict it is not possible. आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख दुःख, हॅपी मुमेंट, सॅड मुमेंट, याच्यातच आपलं पूर्ण काय असतं? जीवन असतं. त्याचप्रमाणे कुठल्याही पिक्चर्स असतील किंवा कुठलंही एखादं लेसन असेल, पोएम असेल, त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट तर हे दिलेलंच असतं. मग त्या पोएट्सच्या माइंडमध्ये असेल किंवा ते स्टेजवरती असेल, याच्याद्वारे ते दाखवण्यात येतं, डेपिक्ट करण्यात येतं. अँड द लास्ट एलिमेंट ऑफ द ड्रामा वी कॉल्ड ॲज अ थीम. द मेन आयडिया और पॉइंट ऑफ अ प्ले स्टेटेड ॲज अ जनरलायझेशन. द मेन आयडिया, जी आयडिया आहे ती जनरलायझेशन करण्यासाठी, स्टेटेड करण्यासाठी, रिकवर करण्यासाठी थीममध्ये घेतली जाते. द एलिमेंट्स ऑफ ड्रामा. सो वी हॅव सी फर्स्ट आपण इंट्रोडक्शन पाहिली हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामाची. नंतर नेक्स्ट, व्हॉट इज ड्रामा, डेफिनेशन फ्रॉम शॉर्टर ऑक्सफर्ड डिक्शनरी, ग्लॉसरी ऑफ लिटररी टर्म्स. देन वी सी elements of drama, objectives, types of drama. There are 3 types of drama. Then follow closely areas of focuses, for example scene, audience, characters, actors. Types of drama: tragedy, comedy, tragicomedy, romantic comedy, sentimental comedy, classical comedy, comedy of humors, comedy of manners. तर ह्या जर ही संकल्पना तुम्हाला पूर्णपणे कळालेली असेल तर तुम्ही चॅनेलच्या खाली सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून मला पुढच्या नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला भेटतील. थँक्यू व्हेरी मच. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. सो सबस्क्राईब दिस चॅनल.